मग आम्ही असं म्हणायचं का की भारत सरकारपेक्षा ती ब्रिटिश सरकारच चांगली होती म्हणून? बंजारा समाज हा पहिलेपासूनच आदिवासी होता, त्याला आदिवासी आरक्षणातून काढण्यात आले. असं कसं देत नाही? नागपुर के संविधान चौक पर बंजारा समाज का मोर्चा हो रहा है। हे बाबा, मैं खुशी राठौड़ आपको बता दें, बंजारा समाज अभी बीजेएनटी कैटेगरी में आता है और उनको अभी सिर्फ 3% रिजर्वेशन मिलता है। बट उन लोगों की मांग है कि उन्हें एसटी कैटेगरी में लाया जाए और उनको 7% रिजर्वेशन मिले। तो चलिए बात करते हैं उन्हीं से कि उनकी क्या मांगे हैं। मग आम्ही असं म्हणायचं का की भारत सरकारपेक्षा ती ब्रिटिश सरकारच चांगली होती म्हणून? आमची मूळ मागणी आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा. आणि आमची दुसरी सुद्धा मागणी आहे, आदिवासी बांधव आमचा बांधव आहे, आम्हाला त्यांच्या हक्कातून नाही पाहिजे आहे. आमची हीच मागणी आहे. इथे जो 3% विजेचा आरक्षण आहे तो एस टीला जोडावा आणि याचा अमेंडमेंट केंद्र शासनाने आणावा. तर मोठ्या संख्येने मुंबईमध्ये 10 लाखाच्या वर बंजारा धडकणार आहेत, हे शासनाने लक्षात ठेवावे. बाबासाहेबांनी सांगितलं आहे, तुम्ही म्हटलं की तुम्हाला एस टीचं आरक्षण का पाहिजे, त्याचं कारण आहे राजकीय आरक्षण. ज्या समाजाला जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो समाज लोकशाहीमध्ये प्रगती करू शकत नाही. उपेक्षित वंचित गोरगरिबांसाठी बाबासाहेबांनी ही तरतूद केलेली आहे. बंजारा समाज हैदराबाद गॅजेटनुसार आणि सीपी अँड बेरार गॅजेटनुसार बंजारा समाज हा पहिलेपासूनच आदिवासी होता, त्याला आदिवासी आरक्षणातून काढण्यात आले. तर आज आमची ही मागणी आहे की आमची घरवापसी करण्यात यावी आणि आम्हाला परत आदिवासीचं आरक्षण मिळण्यात यावं, ही सरकारला आमची विनंती आहे. आमचा समाज एकच आहे, बोली भाषा पेहराव सगळं एक आहे, पण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या आम्हाला का याच्यामध्ये नोंदणी केली, कुठे विजे आहे, कुठे एसटी आहे, कुठे एससी आहे. म्हणून आमची सरकारला एकच विनंती आहे, जर राज्य सरकारने जर आमची शिफारस केली केंद्रामध्ये, शेवटी केंद्र सरकारच लागू करेल. पण जर राज्य शासनाने जर केंद्राकडे आमची जर मागणी जर ठेवली तर नक्कीच आम्हाला एसटी आरक्षण लागू होईल.